हे राम सरांनी साहेब एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली हो. तर राम सरांना तुम्ही काय संदेश द्याल? राम सरांना संदेश नाही. अवतार असल्यागत जर वैदिक नसतं, राम सर नसते तर वैदिक नसतं, आता आपल्याला ही क्वालिटी आणि हे आलीच नसती आणि मार्केटला साहेब मार्केटला होत आहे आपली. आता मला मार्केटला गेल्या म्हणजे सौदा व्हायच्या आधीच रेट माझा ठरलेला असतो. मार्केटला गाडी जर व्यापारी जी नेहमी घेतात हम्म. ते आले नाही तर त्यांना सरळ सांगतात की 50च्या पुढे चालणार आहे पेरू, 45च्या पुढे तर चालणार तुम्ही बोला, सौद्यात बोला. सौद्यात बोला. आतापर्यंत कसं झालंय, समजा सौदा मार्केटला पेरू भरपूर आलाय, 40 रुपये दर आला तर मला 5 रुपये एक्स्ट्रा देतात. कमीत कमी 5 आहे, कमी 5 जास्तीत जास्त रुपये 10 रुपये तर मिळतेच. पर्यंत ज्यादा देतात. चवीमध्ये पण काय? मी त्यांना सांगतो माझी एक बॅग सौद्यासाठी ठेवा आणि काय दर लागतोय बघूया तरी. बघूया तर ते राहीनच झाले. आज सुद्धा मी प्रयत्न करत होतो एक बॅग एक्स्ट्रा ठेवायची. बॅगा किती झाल्या? 50 बॅग 50 बॅगा जातात. हो. त्यातली तुमची सौद्याला एक सुद्धा एक बॅग सुद्धा राहत नाही. माझ्या बरोबर पेरू असतात की हं. तरी सुद्धा ती तशीच कॅरेट मध्ये किंवा पिशवीमध्ये असते, हं. त्यांचं सौद होते पण आपली बॅग आधी जाते. असं कधी झालं का आपण माल नेला आणि सौदा झाला नाही, माल पडून राहिला? नाही असं कधी झालं. ही ताकद कशात आहे? वैदिक मध्ये. वैदिक. म्हणजे त्याचा डीएनए सुद्धा चेंज झाला. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणला बघा, हे तैवान पिंक नाही वाटत, कारण याची साईज आणि हे जर बघितलं तर हे VNR वेणार वाटतं हे की नाही, आणि टेस्ट मध्ये पण तसंच वाटतंय. तसा फरक आहे. बरं.